हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। राम सेतूचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय। समुद्रात सापडलेला हा राम सेतूच असून यासोबत हनुमानाची मूर्तीही सापडली आहे असा दावा केला गेलाय। या व्हिडिओत हा राम सेतू आणि मूर्ती दाखवण्यात आली आहे। अखेर राम सेतू सापडला। समुद्रात हनुमानाची भव्य मूर्तीही सापडली। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भारत श्रीलंका यामध्ये असणाऱ्या हिंदी महासागरात राम सेतू असल्याची आख्यायिका आहे आणि त्याचे पुरावे सापडल्याचा दावा करण्यात आलाय। रामेश्वरम मध्ये तरंगणारे दगड अजूनही दिसतात, पण आता थेट राम सेतूत सापडल्याचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत बघा, जसा पूल असतो त्याप्रमाणेच हा सेतू असल्याचा व्हिडिओ आहे। स्कुबा डायव्हर्स पाण्याखाली अनेक मोठ्या दगडी मूर्तींचा शोध घेताना दिसतायत। त्यांना काही मूर्ती, दगड आणि काही वस्तूही सापडल्या। पण खरंच आता राम सेतू सापडलाय का? हा व्हिडिओ खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली। हा व्हिडिओ आम्ही नीट तपासून पाहिला। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। व्हायरल व्हिडिओचा राम सेतूशी संबंध नाही। पाण्याखाली दिसणारे हे दगड राम सेतू नाहीत। राम सेतूचा हा व्हिडिओ AI ने तयार करण्यात आलाय। राम भक्तांची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात। हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं अनेकांना हा राम सेतू असल्याचं वाटतंय। काहींनी तर दर्शनही घेतलंय। मात्र असे व्हिडिओ व्हायरल करून सगळ्यांचीच दिशाभूल केली जातीये। आता AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून असे व्हिडिओ बनवणं शक्य आहे। त्यामुळे त्याचा गैरवापर केला जातोय। आमच्या पडताळणीत आणखी मोठा राम सेतू सापडल्याचा दावा असत्य ठरलाय। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।